नमस्कार मंडळी, बोल महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बार्शी टाकळी जिल्हा सोलापूर येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारणी सभेच्या परिषदेत 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भाषण आपण ऐकत आहात। यापूर्वी आपण देशांतर, नामांतर, धर्मांतर व राजकीय हक्क याबद्दल ते काय म्हणाले हे आपण ऐकले। यापुढे ते काय म्हणाले हे आता आपण पाहूया। पण जे ध्येय आपल्याकडे ठेवतो त्या ध्येयाच्या आधारभूत असणारे तत्त्वे आपल्या प्रतिपक्षापुढे मांडून कार्यभाग होत नाही हे आपण विसरता कामा नये। कोणताही एखादा प्रसंग गुजरला म्हणजे त्या लोकांवर तो प्रसंग गुजरतो ते लोक प्रथमतः तत्वावर वादविवाद करीत सुटतात। ते आम्ही माणसे नव्हेत का, कुत्री मांजरे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का, अशा प्रकारच्या तत्वाचा वादविवाद घालतात। यात खरोखरीच काही वावगे नाही, पण कित्येक लोकांना असे वाटते की तत्वाची माळ गोविली की आपला कार्यभाग झाला व आपण जिंकलो। पण निव्वळ तत्वाची उभारणी करून चालत नाही, कारण तत्वांची उभारणी झाल्याबरोबर त्याचा परिणाम जगाच्या रहाटीवर आपोआप होत नाही, तो परिणाम घडवून आणावा लागतो। म्हणून परिणामाच्या दृष्टीने तत्त्वे मांडण्यापेक्षा ती अंमलात आणण्यास योग्य अशी संघटना तयार करणे त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे। जोपर्यंत संघटना तयार झाली नाही तोपर्यंत ज्या तत्वासाठी आपण झगडत आहोत ती तत्त्वे आपल्या प्रतिपक्षाला कबूल जरी असली तरी ती पुराणातली वांगी पुराणातच ठेवण्यात येतील व आपले म्हणणे अरण्य रुदनाप्रमाणे शुष्क ठरेल। नशिबाचा गाडा हाकण्यास यत्न सारथ्य करीत असावा, त्याप्रमाणे तत्वाचा इष्ट परिणाम घडवून आणण्यास संघटनाही असावी लागते। यावरून पाहता मला असे वाटते आपण आपल्यात संघशक्ती उत्पन्न करण्यासाठी आपणास एक सर्व अस्पृश्य जातीस व्यापक अशी संस्था असणे फार जरूर आहे। अशी संस्था उत्पन्न झाली पाहिजे। या संस्थेमार्फत आपली दोन कार्य होतील। पहिले कार्य आपल्याला सार्वजनिक कामाला लागणारा पैसा गोळा करण्यास सुलभ होईल। दारिद्र्याचे मनोरथ उपजल्याबरोबरच लयासा जातात अशी एक म्हण आहे व आमचा समाज गरीब असल्यामुळे आमच्या हातून हा कार्यभाग कसा होईल असा बहुतेकांना संदेह वाटतो। पण माझ्या मते ही म्हण फार तर व्यक्तिमात्रालाच लागू पडते, समाजाला लागू नाही। थेंबे थेंबे तळे साचे अशी दुसरी म्हणही आपल्या ऐकवात आलीच असेल। आपला समाज जरी गरीब आहे तरी तो संख्येने जवळ आहे। आपल्यातील 24 लक्ष लोकांपैकी 2 लक्ष माणसांनीच जर दरवर्षी 8 आणे दिले तर दरवर्षी 1 लाख रुपयांचा संच तयार होईल आणि अशा प्रकारे दरवर्षी 1 लाख रुपये जमा होत गेले तर आपली प्रगती होण्यास मुळीच अवधी लागणार नाही। मात्र याला एक मध्यवर्ती संस्था असणे जरूर आहे। अशा जबाबदार संस्थेकडून फंड गोळा करण्याचे काम होईल। इतकेच नव्हे तर आपले धोरण निश्चित करून ते लोक निदर्शनास आणण्यास सोपे होईल। आज आमची स्थिती अशी आहे की ज्याला ज्याला म्हणून र ट फ करता येते त्याला आपण पुढारी आहो असे वाटते। इतकेच नव्हे तर कोणी संस्थेमार्फत काम करावयास तयार नसतात, कारण संस्थेत राहिल्याने त्याचे नाव पुढे येत नाही। अशामुळे आमच्यात बारभाईची नगरी होऊन गेली आहे व जो तो आपले नाव पुढे येण्यास धडपडत असतो। दुसरे असे आहे की आम्ही जर या देशात वास्तव्य करीत आहो, आम्हावर नाना तऱ्हेचे अन्याय लावण्यात येत आहे। आम्ही काही अल्पसंख्याक नाही तरी सरकार आमची काही दाद लावित नाही किंवा आमचे काही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत। उलट त्यांना वाटले तर ते आमची कीव करतील किंवा पाव तोडा टाकतील। मागो म्हणले तर आमचा हक्क चालायचा नाही एवढे आमची दुर्भिक्षता। त्याच मुसलमान लोकांचे कोण लाड याचे कारण त्यांची संघशक्ती आणि त्यांच्या संस्था। आपली जर अशीच एक संस्था असती तर आपल्यातील खोट्या पुढाऱ्यास आळा घालून त्यांची एक दिशा करेल। इतकेच नव्हे तर इतरांकडून जी आपली बेदाद होते व बेबिकेरी दाखविण्यात येते ती तशी येते। व्हिडिओ आवडल्यास आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये जय भीम जय भारत अवश्य लिहा। धन्यवाद। आपला दिवस शुभ जावो।